नमस्कार मित्रांनो, मी समीर सावंत माझ्या मी थोडा मार्ग यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. जय श्रीराम. आणि आज कार्यक्रमात तसो असा अयोध्येमध्ये श्रीराम मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना असा, तर सगळीकडे जल्लोषात स्वागत जाता आणि प्रत्येक गावात काही ना काहीतरी कार्यक्रम असत. तर मी आता इकडे हवाळे मुळसमध्ये श्रीदेव राम मंदिरामध्ये, तर तिकडे काय कार्यक्रम असा, कसं उत्सव साजरा केला जाता तो तुमका एक दुपारपर्यंत दाखवतला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा आणि एक लाईक नक्की करा आणि कमेंट्स पण करा जय श्रीराम म्हणा. आणि चला तुमका आता पुढे जाऊन भेटतं आहे. इकडचं व्ह्यू बघा मस्त, आणि इकडे गावठी काजी पण आहोत. हो तिकडसून गेलो मेड्या मार्गे तिराई मामे आणि हो इकडे जाता बेळगावला रोड, आणि हयसर पुढे गेल्यानंतर मंदिर हा. चला मंदिरात जाऊन तुमका भेटतं आहे. सर्वांनी हात जोडून उभा राहायचं आहे. आता सर्वांच्या कल्याणार्थ अयोध्येला चाललेला तो रामयाग करण्याच्या प्रतिष्ठा आणि त्या रामप्रतिष्ठेत आमच्या या भागामध्ये हिवाळे गावामध्ये प्रस्थापित असलेला प्रभू रामचंद्र, आज त्या रामचंद्राची कृपा आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून या ठिकाणी हे अनुष्ठान चाललेलं आहे. तर त्या अनुष्ठानाची फलश्रुती पूर्णपणे सर्वांना प्राप्त व्हावी या हेतूने आता या संपूर्ण कामाचं पूर्णाहुती म्हणजे सर्वांच्या कल्याणार्थ सर्वांनी प्रभू रामचंद्रांचा जप करायचा आणि हे या ठिकाणी ऐकायचे. माझा आवडता
पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखा वन्दे वाल्मीकिकोकिलं रामो राज्यमहिष्ठा विजयते रामं रमेशं भजे रामेणार्यता निशाचरजमो रामाय तस्मै नमः रामान् नास्ति पराजयं सर्वं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तनय सदा भवते भो राम मामुद्धरो राम रामेति रामेति रमे रामे नमोऽमे सहस्रनाम तत्तुल्यं श्रीराम नाम वरानने शक्ती रामती प्रभू रामचंद्रांची सेवा या दृष्टीनं जे ज्या असलेल्या देवता या दोडामार्ग तालुक्यातून आलेल्या सर्व राम भक्तांचे हवाई ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत करीत आहोत. करताना श्रीराम जय राम जय जय राम असंच म्हणतो. शेवटी प्राण जाताना सुद्धा माणूस राम म्हणतो. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आलेले मेडे ग्रामस्थ, केंद्रीय ग्रामस्थ तसेच सर्व ग्रामस्थ या सर्वांचे हिवाळी ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत करीत आहोत. श्रीराम जय राम जय जय राम 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 महाविष्णू पासून निर्मिती झालेली ही सगळी जी प्रजा दिसते, हे जे या पृथ्वीतलावरती दिसतो, आम्ही तुम्ही कीड मुंगी झाडं पेडं दगड भोंडे जे काही दिसतो हे महाविष्णू स्वरूप आहे. आणि हा महाविष्णू म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून हे प्रभू रामचंद्र आहे. हे रामचंद्र या ठिकाणी सर्वांच्या कल्याणार्थ या नागनाथ देवतेच्या समोर आणि या देवतेच्या समोर नागनाथ अशा प्रकारे या आणि मायदेव देवतेच्या स्थळामध्ये या भूतनाथाच्या स्थळामध्ये आणखी स्थापन झालेले आहे. त्याला किती काळ गेला हे कोणालाही माहित नाही, परंतु या सर्वांच्या कल्याणार्थ ते उदयाला आलं आणि तेव्हापासून या रामदेवतेची सेवा करायला आपण प्रारंभ केला. प्रारंभ केल्यानंतर काही काळ या देवतेची सेवा आनंदानं उत्साहानं करत होते, परंतु सर्वांच्या मनामध्ये आलं की हे स्वरूप आणखी वाढवावं. हे देऊळ किंवा हे देवाची जागा आहे किंवा हे देवस्थान आहे, याच्यामध्ये काहीतरी आणखी वृद्धिंगतता व्हावी. या दृष्टीनं सर्वांनी विचार केला. या गावातील मुंबईमध्ये राहणारे या गावचे लोक, या गावातल्यांचीच मुलं मुंबईमध्ये राहणारे, त्यांच्या मनामध्ये आलं की या ठिकाणी हे मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये आणखी काहीतरी सुधारणा व्हावी. त्या दृष्टीनं त्यांनी संपूर्ण ग्रामस्थांना एकत्र करून आपल्या जवळ काही असेल ती कुंची त्यांच्याजवळ दिली, सोपवली
आणि ग्रामस्थांनी एकत्र होऊन ती पुण्य ताब्यात घेतली. त्याचबरोबर आपणही काही यथाशक्ती यथामध्ये हातभार लावून बाब्या खाचे त्या बाब्या खाशांना पुढारी केलं आणि त्यांच्याजवळ ही पुण्य बहाल करून त्यांनी या ठिकाणी अव्याहत श्रम करून गावाला जवळ करून ग्रामस्थांना एकत्र घेऊन, कारण एकानं कुठलीही गोष्ट होत नाही, त्याच्यासाठी अनेक हातभार लागतात. या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये असणारे फेडशी पासूनचे जे गाव आहे, दोडामार फेडशी पासूनचे जे ग्रामस्थ आहेत, या सर्व ग्रामस्थांचा यात हातभार लागलेला आहे. आणि हे राम मंदिर उभं राहिलं. आज आपलं भाग्य केवढं मोठं आहे. प्रभू रामचंद्रांची अयोध्या ही त्यांची राजधानी आणि त्या ठिकाणी ते जन्माला आले. दशरथांच्या पोटी जन्माला आलेले रामचंद्र, या रामचंद्रांचं मंदिर अनेक काळपर्यंत परकीयांच्या ताब्यात उभं राहिलं. आता पुढारी पुढे आले. त्यांनी हे राम मंदिर आपलं आहे, हिंदूंचं आहे, या दृष्टीनं त्या ठिकाणी त्यांनी पुढाकार घेतला. हिंदू म्हणण्यापेक्षा हे आम्ही सगळेजण आहोत, ख्रिश्चन असो मुसलमान असो कोणीही असो एकच आहे. महाविष्णू सर्वांमध्ये भरलेला आहे. जडी स्थळी काष्टी पाषाणी, जडी स्थळी काष्टी पाषाणी, जळामध्ये आहे, पाषाणामध्ये आहे, झाडामध्ये आहे, पाण्यामध्ये आहे. जे जे दिसतं त्या सर्वांमध्ये कोण आहे तर महाविष्णू आहे. चिरचर व्यापुनी अवघा तो परमात्मा दशांकुनी उरला. चिरचर, चिर म्हणजे नगर घेऊन, चर म्हणजे झाडं पिढ, आम्ही माणसं, कीड मुंगी कीटक जे प्राणी हे चालणारे. चिरचर व्यापुनी अवघा तो परमात्मा दशांकुनी उरला. अजूनही तो 10 अंगुला शिल्लक असलेला परमात्मा, ती 10 अंगुला एवढी असतील हे आपल्याला सांगता येत नाही. अशा प्रकारचा परमात्मा दुसरा तिसरा कोणी नसून जगत चालक महाविष्णू. आणि या महाविष्णूची ही सगळी प्रजा आहे. हे जे दिसतं हे विष्णुमय आहे. आणि त्या महाविष्णूचं स्वरूप राम या नावानं त्यांनी दशरथांच्या पोटी जन्म घेतला. आणि त्या दशरथ राजे राज्य त्या ठिकाणी अयोध्येच्या ठिकाणी असणारे आणि त्या ठिकाणी ते रामाची प्रतिष्ठापना झाली. रामाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर काही काळ ते म्हणजे जीर्णावस्थेत होतो. त्याचा उल्लेख झाला. आज तो उल्लेख जे मंत्री महोदय आहेत त्या मंत्री महोदयाने पुढे उल्लेख केला. त्यापूर्वी समस्त ग्रामवासियांना निमंत्रित केलं, सर्व ग्रामवासियांना जागृत केलं. आणि या रामचंद्रांच्या स्थापनेच्या दिवशी असलेल्या आपापल्या मंदिरामध्ये किंवा ज्या ठिकाणी राम मंदिर राम पंचायत नसेल त्या ठिकाणी सर्वांनी उपस्थित होऊन त्या रामाची सेवा करा असं म्हणून सर्वांना जागृत करून एकत्र आणलं. आज या ठिकाणी सरगवे, आयरोडे, त्याचप्रमाणे मिळे, सोनवल, पाडले अशा अनेक गावचे ग्रामस्थ आणि अधिकारी या ठिकाणी या देवतांच्या सेवेत उपस्थित झालेले आहेत. त्या देवतेची दृष्टी या सर्वांना आणखी या ग्रामवासियांना मुलाबाळासहित वर्तमान प्रवासासहित वर्तमान सर्वांना प्राप्त त्या रामचंद्राला सर्वांना सुख शांती समृद्धी आयुष्य आरोग्य उत्तम प्रकारे प्राप्त करून द्यावं. मनाची भेटीच्या पूर्ण करून द्याव्या. जे नोकरी धंदा व्यवसाय चाललेले व्यवसाय असतील त्यामध्ये येणाऱ्या अडीअडचणी दूर कराव्या. सर्वांना त्यामध्ये चांगल्या प्रकारचे विजय प्राप्त करून द्यावं. त्याचप्रमाणे हे रामराज्य झालं पाहिजे. म्हणजे मनात असलेले जे काही एकमेकाबद्दलचे द्वेष किंवा एकमेकाबद्दल असणारा आणि रोष तो त्या प्रभुतेवरनं दूर करावा. सर्वांमध्ये सद्भाव एकोपा निर्माण करून द्यावा, तो टिकवून ठेवावा आणि आनंदानं उत्साहाने सर्वजण आपण राहावं अशी प्रार्थना आपण रामचंद्राजवळ करूया. त्याचप्रमाणे जे जे काही आणखी चाललेले व्याप असतील त्या व्यापामध्ये चांगल्या प्रकारचं यश प्राप्त त्या देवतेनं करून द्यावं. सर्वांना सुखशांती बुद्धी प्राप्त करून द्यावी. आनंदी आनंद सर्वांमध्ये टिकवून ठेवावा आणि आनंदानं उत्साहानं आपली सेवा अव्याहत करून घ्यावी अशी प्रार्थना करून आज
आपण रामचंद्रांचा तीर्थप्रसाद महाप्रसाद ग्रहण करायचा आहे। या अक्षता प्रत्यक्ष त्या ठिकाणाहून अयोध्येतून आलेल्या अक्षता आहेत। या अक्षता प्रत्येकाला वाटण्यात येते, कुणीही टाकायच्या नाही। प्रार्थना झाल्यानंतर त्या अक्षता ताट घेऊन तुमच्या समोर एका ताटामध्ये ठेवायच्या आहे, कारण त्या रामचंद्रांच्या पायाजवळ अर्पण करायचे आहे। तुम्ही वाटेत कुठेही टाकू नका। 4 मुलं ताट घेऊन तुमच्या समोर येतील, अक्षता आधी वाटल्या जातील, त्यानंतर 4 मुलं ताट घेऊन तुमच्या समोर येतील। त्या समोर आलेल्या मुलांच्या ताटावर त्या अक्षता प्रभू रामचंद्रांचं स्मरण करून घालायच्या आणि त्या अक्षता आम्ही रामचंद्रांच्या चरणाजवळ अर्घ्य अर्पण करणार आहोत। तरी सर्वांनी याची दक्षता घ्या, प्रभू रामचंद्रांचं स्मरण करा, तीर्थप्रसाद महाप्रसाद ग्रहण करा। संध्याकाळी या ठिकाणी जो काही कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्या। आनंदानं उत्साहानं प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण करीत आपापल्या घरी जा। प्रभू रामचंद्र महाराज की जय। आता ह्या अक्षराच्या लोकांनी सगळ्यांना वाटतात अक्षता वाटून योग्य झाला अक्षता वाटून योग्य झाला। सदस्यांनी कृपया जेवणाचे ठिकाणी यायचं आहे। भोजन प्रसाद घेतल्यानंतर आमचे जे जाणते मंडळी आहेत ते स्टेजवर येऊन कृपा करून सगळ्यांनी स्टेजवर त्यांची भेट घेऊनच जायचं आहे। लक्षात घ्या, डायरेक्ट भोजन प्रसाद घेतल्यानंतर जाऊ नका। कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल बघितलं असतं रायडर मेसेज केलेला। आमच्या तालुक्यातील सन्माननीय व्यक्ती तसेच समाजासाठी नेहमी कार्यरत असणारे सर्व समाजसेवक, शेजारच्या गावातील ग्रामस्थ यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। मी विनंती करतो या तालुक्याचे पोलीस निरीक्षक पवार साहेब यांना शाल शिफळ देऊन त्यांचा सन्मान करावा।
विनंती करतो शंकर विलास देसाई यांनी त्यांचा यथोचित सन्मान करावा. तालुका संघाचे अध्यक्ष प्रवीण घोष यांना विनंती करतो की त्यांनी वळखान दाखय ना फोटो क्लियर आहे तो इतको काय हा सगळा काय काम